शिंदेंच्या 13 पैकी 11 खासदारांना पुन्हा संधी मिळणार। काल रात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं खासदारांना आश्वासन, तर आज काही खासदारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। महाराष्ट्रात महायुतीचे 45 खासदार निवडून येतील। अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दावा, तर आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण पाठिंबा देणार, पटेल यांची प्रतिक्रिया। विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जात असल्यामुळे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी। भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप। शिंदे आणि फडणवीस यांच्यात जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही एकत्रितपणे प्रत्येक जागा कशी जिंकता येईल याची आखणी करतायत। चंद्रशेखर बावनकुळेंची शिवसेना नेत्यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्रामध्ये संयुक्त सभा घेणार। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सभांना सुरुवात होणार। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचाराची रणनीती आखणार। भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम प्रकाश आंबेडकर करणार नाहीत। घटनेचं संरक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी प्रकाश आंबेडकरांची, संजय राऊत यांचं विधान। प्रकाश आंबेडकरांकडून खंजीर खुपसणाऱ्या हातावर संजय राऊत लिहिलेला फोटो ट्विट। अकोल्यात विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट, आंबेडकरांचा खळबळजनक ट्विट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा आहुजांचा शिवसेनेत प्रवेश। हातकणंगले लोकसभेसाठी सदाभाऊ खोत आग्रही। सदाभाऊ खोत यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। योग्य पातळीवर चर्चा करून निर्णय घेऊ, फडणवीसांचं वक्तव्य। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरून पडल्यामुळे जखमी। हुब्याला मार, हातही फ्रॅक्चर। पुण्यातल्या खासगी रुग्णालयात वळसे पाटलांवर होणार शस्त्रक्रिया। आणि यानंतरच्या बातम्या विदर्भातून। रामटेक मतदारसंघामध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोनही उमेदवारांनी अर्जांसोबत जोडले वंचितचे एबी फॉर्म। त्यामुळे वंचितचा उमेदवार कोण याबाबत प्रश्नचिन्ह। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मोठा धक्का। नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपमध्ये। सुनील केदार यांच्याबाबत वैयक्तिक नाराजी नाही, गटबाजीच्या राजकारणामुळे पक्ष सोडला, कुंभारे यांचं स्पष्टीकरण। वर्धा लोकसभा निवडणूक आमदार बच्चू कडू यांनी लढवावी, प्रहारच्या कार्यकर्त्यांची मागणी। बच्चू कडू यांनी लोकसभा लढवावी यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिराचं आयोजन। बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना स्वपक्षातूनच झटका। गायकवाडांनी अर्ज भरल्यामुळे शिंदेंच्या अडचणी वाढल्या। भंडाऱ्यामध्ये भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी काँग्रेसचा डमी उमेदवार। काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांचा नाना पटोलेंवर आरोप। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। चकमकीत 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई। अकोला ठरलंय राज्यातील सर्वात उष्ण शहर। अकोल्यातील तापमान 42 अंशांवर, तर मार्च अखेरीस विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। आणि यानंतर बातम्या मराठवाड्यातून। राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिवची जागा मिळण्याची शक्यता। या जागेवर माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी घड्याळ चिन्हावर लढावं, राष्ट्रवादीची अट, तर परदेशींची मात्र भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याला पसंती। हिंगोली लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस। काँग्रेसच्या 24 पदाधिकाऱ्यांचे मेलद्वारे पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द। ठाकरे गटाला जागा दिल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती।
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला ग्रामस्थांनी ग्रामदेवतेसमोर घेतली शपथ. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा प्रचाराला न जाण्याची शपथ. परभणीमध्ये 2 दिवसांपासून तापमानात वाढ. मार्चमध्ये तापमान 40 अंशांवर. उन्हापासून बचावासाठी नागरिकांकडून टोप्या, रुमाल आणि छत्रीचा वापर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.